जांभी नाका येथील चैत्र नवरात्र उत्सवात नवरत्न व नवदुर्गा पुरस्कार आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जांभी नाका येथील शिवाजी मैदानात चैत्र नवरात्र उत्सव 2024 भक्ती आणि कला महोत्सवाच्या चौथ्या दिवशी समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पुरुषांना नवरत्न व महिलांना नवदुर्ग पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। नवरत्न पुरस्काराचे मानकरी राजेंद्र घरत, संतोष कारखाने, किरण गावंड, अथर्व बेडेकर, डॉक्टर संतोष पाठारे, अमेय गावंड, महेश आमरे, संदीप विचारे, निशिकांत महाकाळ, विनोद देसाई। विशेष पुरस्कार विनायक माळी। नवदुर्गा पुरस्काराच्या मानकरी अस्मिता चौधरी, सोनाली लोहार, हर्षदा पांडे, प्रज्ञा पंडित, क्षमा जोगळेकर, अलका वढावकर, अंजुषा पाटील, शुभदा कुर्वे, विमुक्ता राजे। विशेष पुरस्कार निधी सामंत। या पुरस्कार सोहळ्यासाठी निवृत्त पोलीस उपायुक्त संजय धुमाळ, ज्येष्ठ रंगकर्मी आप्पाळ महाशब्दे, नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर, शिक्षण तज्ज्ञ श्रीमती मीरा कोरडे उपस्थित होत्या। तर देवीच्या दर्शनासाठी महाविकास आघाडीचे प्रवक्ते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी देवीचं दर्शन घेतलं व खासदार राजन विचारे हे 3 लाखांहून अधिक मताधिक्यांनी निवडून यावेत अशी देवीकडे प्रार्थना केली आहे। सदर प्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, हेमंत वाणी व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। खासदार राजन विचारे व मंदार विचारे यांनी यावेळी उपस्थितांचं स्वागत केलं। विशेषतः महिलांची सुरक्षा आनंद इतका मोठा आहे, तो आनंद चॅरिटेबल ट्रस्टचा पूर्ण हक्क आहे। मी त्यासाठी आज खासदार राजन विचारे हे अनेक वर्ष येथे देवीच्या उत्सवाचं आयोजन करतात। दरवर्षी मी इथे येत असतो। विशेष करून नेमका देवी संपली की इलेक्शनचे ठाण्यातले इलेक्शनचे वार म्हणजे ठाण्याचे इलेक्शनचे वारे वाहूच लागले, पण राजन विचारांपुढे उमेदवारच मिळत नाही हे जरा देवी समोर बोलताना मला आनंद होतोय। देवीचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे असं दिसतंय, पण त्याचबरोबर त्यांचा काम, त्यांचा लोकसंपर्क, वेळेवर धावून जाण्याची त्यांची पद्धती ही लोकार्षक आहे। लोकांना या गोष्टीचं आकर्षण आहे, लोकांना या गोष्टीचं अप्रूप आहे। एकीकडे मोठे मोठे राजनेता आपले मोबाईल बंद करून बसतात, त्याच वेळेस राजन विचारे तरी फोन उचलतात, नाही तर त्यांचं पेचं नाव काय गणेश हा तरी फोन उचलतो, पण हे संपर्क होतो। त्यामुळे मला वाटतं की उद्धव साहेबांनी अतिशय योग्य उमेदवाराची त्या काळात निवड केली होती आणि हा देवीचा जसा भक्त आहे तसा तो उद्धवजींचा पण भक्त आहे आणि एकनिष्ठ भक्त आहे। निष्ठेपासून त्यांनी पलायन केलं नाही। संकट समोर होती, अनेक ठिकाणी अडचणी समोर होत्या, पण ह्या सगळ्यांना सामोरे जात मी माझ्या नेत्याशी गद्दारी करणार नाही, निष्ठेने त्याच्या मागे उभं राहीन। संख्येने किती आहेत हे न मोजता परत एकदा ताकदीने हीच बाळासाहेबांची शिवसेना आहे हे दाखवत तिला महाराष्ट्रात मोठं करू आणि परत एकदा शिवसेनेचं नाव विधानसभेवर झळकू। या ईर्ष्येने जी महाविकास आघाडी कामाला लागली आहे ते आमचे उमेदवार आहेत राजन विचारे आणि प्रचाराची हे आहे। आता काय देवीकडे आलोय तरी देवीकडे प्रार्थना हीच केली आहे की कमीत कमी 3 लाखांनी राजन विचारे विजयी होऊ देत। मी प्रोफेसर डॉक्टर विमुक्ता राजे जोशी पेडकर कॉलेजमध्ये आहे, मास मीडिया डिपार्टमेंटला, आणि ठाण्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींचा आनंद चॅरिटेबल ट्रस्ट दखल घेऊन त्यांच्या कामाचं जे काही स्वरूप आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचवतं, ह्याच्याबद्दल सर्वप्रथम खूप आनंद झाला। कारण प्रत्येकजण आपापल्या ट्रॅकवर काम करत आहे, पण ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी खरे रत्नपारखी लागतात। ते रत्नपारखी म्हणून आपल्याला हा ट्रस्ट काम करताना दिसतोय। अगदी खूप छान। आनंद चॅरिटेबल ट्रस्ट, ठाण्याच्या या आनंद चॅरिटेबल ट्रस्टने आम्हा सगळ्यांचा आनंद आज द्विगुणित केला आहे। खरं तर इथे जमलेले 18 जण, त्याच्यामध्ये 9 नवदुर्गा आणि 9 नवरत्न, या सगळ्यांचं खरं समाजकार्य स्वानंदासाठी सुरू असतं, पण त्या स्वानंदाची दखल आनंद चॅरिटेबल ट्रस्टने घेतली आणि तो आनंद आणखीन वाढवला आहे। एक घरच्यांनीच आपल्याला कौतुकाची थाप पाठीवर मारल्यासारखं वाटतंय
आणि कोणीही लाईमलाईटमध्ये येण्यासाठी हे काम न करता कोणीतरी आपलं कौतुक करतंय, याच्यामुळे एक सामाजिक बांधिलकी आणि त्याची जबाबदारी वाढली आहे असं वाटायला लागतं. ठाणा हे संस्कृती आणि परंपरा जपणारे आपण सगळे ठाणे महानगरवासी आहे. खरं म्हणजे या ठिकाणी हा जो उत्सव साजरा होतो हा एक प्रकारचा अनुपमीय सोहळा असतो. हा नुसता उत्सव नसतो, देवीचा उत्सव नसतो, पण इथे येणारा प्रत्येक जण या देवीसाठी येतो आणि एक उत्सव सोहळा साजरा करण्यासाठी येत असतो. या रंगमंचावर, या व्यासपीठावर हे पुरस्कार घेण्याचं स्वप्न इथल्या प्रत्येक योग्य अशा ठाणे महानगरवासियाचं असतं. पण प्रत्येक वर्षी आपल्याला हे मिळेल की नाही माहीत नसतं, पण ज्याला मिळतं त्याला आपलं स्वप्न पूर्ण होतं. कुठेतरी आपण पाहत असतो की कोणाला तरी गेल्या वर्षी मिळालं, त्याच्या गेल्या वर्षी मिळालं, हा मला का मिळू नये. आणि प्रत्येकाकडे ही कसब आहे, ही कला आहे, अष्टसिद्धी आहेत. आज जरी नवरात्र आपण इथे नवरत्न किंवा नवदुर्गा पुरस्कार देत असलो तरी अष्टसिद्धी प्राप्त इथे होते आणि त्यानंतरचा पुरस्कार इथे दिला जातो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. नाशिकमध्ये श्रीरामाचा आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाणच हवा. शिवसेना नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांचे ठाण्यातील चैत्र नवरात्र उत्सवात देवीला साकडे. महायुतीमध्ये जागा वाटपावरून निर्माण झालेले विघ्न दूर होऊन नाशिकमध्ये धनुष्यबाण हवा, यासाठी नाशिकच्या शिवसेना नेत्यांनी आता देवीला साकडं घातलं आहे. धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यात सुरू असलेल्या श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवात शुक्रवारी नाशिक शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी दर्शन घेतले. तसेच धनुष्यबाण हा प्रभू श्रीरामाचा तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा आहे, तो नाशिकमध्ये टिकलाच पाहिजे, यासाठी काम करण्याचं बळ मिळू दे असे साकडे देवीला घातले. या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी प्रकाश कोटवानी, किरण नागती, स्वप्नील लांडगे, संतोष बोडके इत्यादी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात श्री अंबेमास चैत्र नवरात्र उत्सव सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे या नवरात्र उत्सवाला अजय बोरस्ते यांनी भेट दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना नाशिक हा शिवसेनेला मानणारा मतदारसंघ आहे. नाशिक म्हटलं की कुंभमेळा आणि गोदावरी हे विषय महत्त्वाचे आहेत. आता कुंभमेळा पण जवळ आला आहे. किंबहुना उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचे अस्तित्व याच जागेवरती अवलंबून आहे. ही जागा शिवसेनेसाठी महत्त्वाची असल्याचे मुख्यमंत्र्यांना पटवून देऊ. धनुष्यबाण हा प्रभू श्रीरामाचा तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा आहे, तो नाशिकमध्ये टिकलाच पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडून बोरस्ते यांनी नाशिकमधून गोडसे यांना उमेदवारी मिळावी यासाठी गेली 15 दिवस आम्ही भूमिका मांडत आहोत. तरी हेमंत गोडसे असो किंवा भुजबळ यांच्यापैकी कोणीही असलं तरी मोदींना पंतप्रधान करणं महत्त्वाचं आहे. आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आहोत. देशात 400 पार आणि महाराष्ट्रात 45+ जागा जिंकून नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावेत असे साकडे देवीला घातले
असल्याचंही बोरास्ते यांनी स्पष्ट केलं. धर्मवीर आनंद दिगेस फाउंडेशनच्या वतीनं होणारा चैत्र नवरात्र उत्सवाला दरवर्षी आम्ही येत असतो. मागच्या वेळेससुद्धा आम्ही आमच्या सर्व नगरसेवकांसह त्या ठिकाणी दर्शनाला आलो. अत्यंत जागृत असं स्थान आहे आणि खरं तर साकडं घालायला आलो की ह्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जी घोषणा केली आहे की 400 पार, आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की महाराष्ट्र 45+ जागा देईल. तर तेच साकडं घालायला आज ह्या देवी मातेकडे आम्ही आलो. असं वाटतं की देवीकडे आम्ही एकच प्रार्थना केली आहे की हा धनुष्यबाण हा साधासुद्धा धनुष्यबाण नाही, हा आमचं हृदय सम्राट आहेत आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा धनुष्यबाण आहे आणि हा टिकलाच पाहिजे. हा रामाचा धनुष्यबाण आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेला मानणारा लोकसभा मतदारसंघ आहे. इथला जो मतदार आहे हा शिवसेनेला मानणारा आहे. आजपर्यंत इथं शिवसेनेचेच खासदार निवडून आले आणि लाखोंच्या मताने आले. त्यामुळे हा धनुष्यबाण नाशिकमध्ये नक्की टिकेल अशी मला खात्री आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. बोलबच्चन देऊन वयस्कर नागरिकांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या 2 आरोपींना ठाणे गुन्हे शाखेने केलं अटक. वयाने मोठे असणाऱ्या नागरिकांना बोलण्यात गुंतवून तुमची सोन्याची चैन मस्त आहे, मला सुद्धा अशीच बनवायची आहे असं सांगून त्यांची चैन बघायला घेऊन नंतर ती त्यांच्या खिशात टाकली असं सांगून चैन घेऊन पसारा होणारे, तर महिलांना गाठून पुढे श्रीमंत माणसाचं लग्न सुरू आहे, ते साड्या वाटत आहेत, तुमच्या गळ्यात सोनं असेल तर तुम्हाला साडी मिळणार नाही असं सांगून ते सोनं काढून पिशवीत बांधून परत त्यांना देणारे. त्या दरम्यान हातचलाखी करून सोनं घेऊन लंपास करणाऱ्या 2 अट्टल चोरांना ठाणे गुन्हे शाखा युनिट 4ने अटक केला आहे. याबाबत वारंवार तक्रार आल्यानंतर पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे, गणेश गावडे व टीम यांचे तपास पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू केला असता याबाबतीत कोणताही सुगावा किंवा माहिती नसताना तपास पथकाने गुप्त बातमीदारांच्या मार्फत आरोपींच्या बाबतीत खात्रीशीर माहिती काढून अनिल कृष्णा शेट्टी वय 43 वर्ष आणि रमेश विजयकुमार जयस्वाल वय 47 वर्ष यांना अंबरनाथ येथे राहणाऱ्या 2 आरोपींना त्यांनी अटक केली आहे. त्यांच्यावर 420-34 प्रमाणे गुन्हे दाखल करून सखोल चौकशी केली असता त्यांनी ठाणे येथे 11 ठिकाणी गुन्हे केल्याचं व मुंबई येथे 5 गुन्हे केल्याचं कबूल केलं आहे. त्याचप्रमाणे आरोपींकडून 17,28,000 रुपयांचे 240 ग्रॅम सोनं देखील हस्तगत करण्यात आला आहे. जवळजवळ 240 ग्रॅम सोनं आपण याच्यामध्ये हस्तगत केलेलं आहे. त्याची किंमत जवळजवळ 17,28,000 किमतीचं सोनं आपण यामध्ये हस्तगत केलं. याच्यामध्ये मोडस थोडक्यात मी सांगतो या आरोपींची. एक सेट आहे आणि आपल्याबरोबर चेष्टा करणार आहे असं प्रिडिक्ट करून दागिने काढतो, त्याचे गायब करतो वगैरे अशा पद्धतीनं करून हातचालकीनं ते काढून घेत होते आणि परत त्यांच्या पॉकेटमध्ये ठेवले, प्रिडिक्ट करून ते पसार करत होते. दुसरं आहे की पुढं नाकाबंदी चालू आहे पोलिसांची, दागिन्यांचे आपले पावत्या वगैरे मागत आहेत असं सांगून दागिने काढून ठेवा अन्यथा प्रॉब्लेम येईल असं सांगून त्यांच्याकडून ते दागिने काढून घ्यायचे, ते काढायचे नागरिक आणि ते हातचालकीने ते पसार करायचे. तर अशा पद्धतीने यांच्या मोडच आहेत. त्याच्यामध्ये नागरिकांना एकच आव्हान राहील की कुठलाही अनोळखी पर्सन जर आपल्याबरोबर डायरेक्ट आपल्या दागिन्यांच्या विषयी किंवा आपल्या याच्याविषयी जर कोणी काही समोरून आला आणि बोलत असेल तर निश्चित स्वरूपामध्ये आपण त्याला अवॉइड करायला पाहिजे. आणि आपल्याला जर काय असा डाऊट असेल तर निश्चित आपल्याला 112 आपण डायल करून पोलीस कंट्रोलला कळवायला पाहिजे की अशा पद्धतीचा नागरिक किंवा अशा पद्धतीचा व्यक्ती आम्हाला म्हणजे बतावणीमधला आहे.
असद चाऊस यांच्या वतीने आयोजित रमजान ईद निमित्त रमजान पार्टी उत्साहात संपन्न. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे वैद्यकीय सेलचे ठाणे जिल्हा अध्यक्ष असद याहिया चाऊस यांच्या वतीने शुक्रवारी रमजान ईद निमित्त रमजान ईद उल फितर पार्टीचं मोनालिसा लॉन कासरवडवली येथे मोठ्या प्रमाणामध्ये आनंदात व उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गजानन चौधरी, विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, समाजसेवक अभिजित पवार तसेच उद्योजक शब्बीर अहमद, उद्योजक श्री माने, उद्योजक कुणाल गायकवाड, दीपक वांगणकर, अग्निशामक दलाचे अधिकारी श्री राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रवर्ग, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पार्टीसाठी आलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे असद चाऊस यांच्या वतीने यथोचित स्वागत सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी सर्वांसाठी स्नेहभोजनाचंही आयोजन करण्यात आलं होतं. याचा उपस्थितांनी आस्वाद घेतला व असद चाऊस यांचे सर्वांनी आभार व्यक्त करत त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. सर इकडे सर इकडे दादा या आमचे मित्र, आमचे वैद्यकीय सेलचे अध्यक्ष, आमचे मोठे भाऊ असद चाऊस यांनी आज ईदच्या निमित्ताने आमच्या जे प्रमुख कार्यकर्ते, सेलचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, युवकाध्यक्ष, मी आमच्यासाठी एक गेट टुगेदर म्हणजे जेवणाचं एक कार्यक्रम, एक पार्टी आयोजित केली होती. ईद निमित्त त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वैद्यकीय सेल, या वैद्यकीय सेलला खऱ्या अर्थानं रंगरूप आलं असेल तर ते आमचे सन्माननीय असदजी चाऊस साहेब अध्यक्ष झाल्यानंतर आज ठाणे शहरामध्ये रोज म्हणजे मी व्यक्तिशः तरी रोज 1-2 पेशंटची कामं त्यांना देतो की यांना मदत करा, यांना कॅन्सरसाठी मदत करा, मेडिसिनसाठी मदत करा. अशा स्वरूपाचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वैद्यकीय सेलने याच्या अगोदर कधीच केलेलं नव्हतं आणि आम्हाला अभिमान वाटतोय की असद चाऊस साहेब अध्यक्ष झाले. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, ते अध्यक्ष झाले आणि ज्या वैद्यकीय सेल तो कसा चालला पाहिजे, लोकांना कशी मदत झाली पाहिजे, एका स्वयंपूर्ण माणसाला आम्ही ती जबाबदारी दिली आणि ती त्यांनी आमचा शब्द न डावलता ऍक्सेप्ट केली. तर खूप म्हणजे आम्हाला अभिमान वाटतोय की वैद्यकीय सेलचे अध्यक्ष असदजी झाले. बघा, याच्या मागची संकल्पना अशी आहे का रमजान ईद हे पवित्र रमजान ईद मध्ये जेव्हा आम्ही सगळे रोजे करतो आणि उपवास केल्यानंतर आपल्या आजूबाजूला आपले भाऊबंद आणि सगळ्यांनी एकत्र येऊन आपसात जे काय मतभेद असतील ते विसरून एकत्र यायचं असतं आणि त्यासाठी आपला हा जेवण असतो. त्यासाठी आज सगळ्यांना एकत्र बोलून जे काम करताना, आज आपण बघता की इलेक्शन एवढं काम करताना सगळ्या सेलचे अध्यक्ष आणि हा माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा जो माझा परिवार आहे ते सगळे एकत्र यावं आणि ह्या सगळ्या धावपळीमध्ये आमचं सगळी प्रसिद्धी करणारे सगळे पत्रकार बंधू त्यांनी इथं एकत्र येऊन ऑल टुगेदर एक जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्याचा उद्देश एकच आहे की समाजात एकोपा असायला पाहिजे आणि काम करणाऱ्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन आपण चाललं पाहिजे या मागचं. ठाण्यात भक्तिमय वातावरणात माता की चौकी धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवात सिंधी भजन संध्येला भाविकांचा उदंड प्रतिसाद. जय माता दी, चलो बुलावा आया है, माताने बुलाया है यांसह मायलेक आणि पितृसंस्कृती जपणाऱ्या विविध हिंदी मराठी भजनांच्या माध्यमातून
कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवात शुक्रवारी रात्री भक्तिमय व प्रसन्न वातावरणात माता की चौकी हा सिंधी भजन संध्येचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी देवीची सागर संगीत महाआरती करण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी नाशिकचे जिल्हाप्रमुख अजय बोरास्ते यांनी देवीचं दर्शन घेतले. या प्रसंगी लता शिंदे, शिवसेना पदाधिकारी प्रकाश कोटवानी, किरण नागती, स्वप्नील लांडगे, प्रशांत पाटील यांसह इतर शिवसेनेचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते. ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवामध्ये सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे. या महायज्ञाच्या चौथ्या दिवशी उल्हासनगर येथील प्रसिद्ध गायक कमलेश कपूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माता की चौकी कार्यक्रम सादर केला. माता राणीच्या उदो उदोसह शिवशंकर तसेच झुलेलाल भजनांचा असंख्य भाविकांनी आनंद घेतला. सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाच्या निमित्ताने मातेचा विशेष दरबार सजवण्यात आला होता. कमलेश कपूर यांच्या प्रत्येक भजनावरती वातावरण प्रसन्न होऊन माता राणीचा भाविकांकडून जय जयकार केला जात होता. तर अनेक भाविकांनी तल्लीन होत मातेच्या आराधनेबरोबरच ठेकाही धरला. एकवीरा आई तू डोंगरावरी लल्लाटी भंडारी, आई भवानी तुझ्या कृपेने, जय देवा श्री गणेशा या गीतांनाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सांगता माता राणीचा प्रसाद वाटप करून झाली. Shiva